Welcome everyone. Today we start our second lecture of management. तर बघू आजचे जे टॉपिक्स आहेत ते बघूया कुठले कुठले आपण आज टॉपिक घेणार आहोत. त्यातला फर्स्ट टॉपिक आहे मॅनेजमेंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड सेकंड जो पॉइंट बघणार आपण तो आहे लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. आता बघू त्यातला पहिला जो टॉपिक आहे आपला मॅनेजमेंट कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तर वैशिष्ट्ये. आपले ऑनलाईन एक्झाम्पल असल्यामुळे ते तुम्हाला विचारतील की स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट. सो तुम्हाला जे आपण याच्या पुढे जे मी पॉइंट्स सांगणार आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स कुठले कुठले आहेत ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. इन्स्टेड ऑफ त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे, एक्सप्लेनेशन कशासाठी महत्वाचं आहे तर तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी, म्हणजे पर्टिक्युलर त्या शब्दाचा अर्थ काय आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हे जर समजून घेतला तुम्ही तर तुम्हाला हायलाइटिंग पॉइंट्स लक्षात ठेवणं इझी पडेल, जेणेकरून तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा स्टेट द नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स असा जर क्वेश्चन आला तर तुम्ही ते इझिली लिहू शकता. तर त्यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वैशिष्ट्य जे आहेत त्यातलं आपण बघू पहिलं कुठलं आहे. तर फर्स्ट वन आहे ते युनिव्हर्सल. ओके, देन सेकंड गोल ओरिएंटेड, थर्ड कंटिन्युअस प्रोसेस, मल्टी डायमेन्शनल, ग्रुप ऍक्टिव्हिटी, डायनामिक फंक्शन अँड इंटेंजिबल फोर्स. तर आपण प्रत्येक नंबर वाईज बघत जाऊ. फर्स्ट नंबरला जे आहे ते आहे युनिव्हर्सल. ऑल द ऑर्गनायझेशन विच एव्हर इट इज प्रॉफिट मेकिंग ऑर नॉट they require management for making their activities, hence it is universal in nature. म्हणजेच काय तर एखादं तुमचं ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादं तुमचं शॉप असेल, आयदर इट इज प्रॉफिट मेकिंग ऑर नॉट, म्हणजे त्यातून तुम्हाला प्रॉफिट मिळतोय किंवा नाही मिळतोय, दॅट डझंट मीन, ओके, दॅट डझंट मॅटर. तुम्हाला जर तुमची डेली ऍक्टिव्हिटी जर सक्सेसफुली रन करायची असेल तर तिथं मॅनेजमेंट एक्झिस्टन्स असणं महत्वाचंच आहे. मॅनेजमेंट असलंच पाहिजे, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणजे तुमची फर्म इथं असो किंवा अमेरिकेमध्ये असो, तुमचे फर्मसाठी किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्हाला मॅनेजमेंट तिथं प्रेझेंट असणं महत्वाचं आहे. ओके, सो फर्स्ट पॉईंट जो आहे तो युनिव्हर्सल, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स जर जर कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जर विचारलं तुम्हाला तर त्यामध्ये तुमचा फर्स्ट पॉईंट असला पाहिजे युनिव्हर्सल. देन पुढचं बघू आपण गोल ओरिएंटेड. एव्हरी ऑर्गनायझेशन is set up with a predetermined objective and management helps in reaching those goals timely and smoothly. म्हणजेच काय तर आपलं कुठलंही ऑर्गनायझेशन असेल तर आपण ऑर्गनायझेशन स्टार्ट करतोय विथ एनी स्पेसिफाईड ऑब्जेक्टिव्ह किंवा एखादं गोल घेऊन आपण स्टार्ट करत असतो. म्हणजे आपल्याला एक प्रीडिटरमाइंड टाइम मध्ये आपल्याला तो जो ऑब्जेक्टिव्ह आहे आपला किंवा आपलं जे एम आहे ते अचीव्ह करायचं असणार आहे. ओके, ते जर तुम्हाला टाइमली आणि स्मूथली म्हणजे वेळेमध्ये जर तो आपल्याला अचीव्ह करायचं असेल आणि ऑपरेशन स्मूथली जर आपल्याला मिळवायचं असेल त्यामध्ये तो गोल अचीव्ह करण्यासाठी, तर आपल्याला मॅनेजमेंट प्रेझेंट असणं महत्वाचंच आहे. म्हणजे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की तुम्ही कुठेही जा, तुमचं जर ऑर्गनायझेशन जर तुम्ही स्टार्ट करत असाल तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे ते जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल टाइमली, एका प्रीडिटरमाइंड टाइम मध्ये जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल तर तिथं मॅनेजमेंट प्रेझेंट असणं महत्वाचंच आहे. ओके, सो सेकंड पॉइंट आहे आपला गोल ओरिएंटेड. आपण पहिलं बघितलं युनिव्हर्सल, देन दुसरा पॉइंट बघितला गोल ओरिएंटेड. थर्ड कंटिन्युअस प्रोसेस बघूया. It is an ongoing process which tends to persist as long as the organization exists. It is required in every sphere of the organization, whether it is production, human resource, finance or marketing. Continuous process means what? इथं शब्द तुम्हाला दिसेल बघा, प्रेझिस्ट. याचं मिनिंग काय आहे तर तुम्ही कंटिन्युअस टिकून राहणे, मार्केटमध्ये टिकून राहणे. जर तुम्हाला ऑर्गनायझेशन जोपर्यंत तुम्ही रन करताय तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अराउंड तुमची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू असणं महत्वाचं आहे. तुम्ही त्यात टिकून राहणं महत्वाचं आहे. आणि त्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत तर तुमचं प्रोडक्शन आहे ते कंटिन्युअस पाहिजे. ओके, ह्युमन रिसोर्सेस, तुमच्याकडे मॅन पॉवर आहे ती असलीच पाहिजे. फायनान्स, पैसा, आर्थिक सगळ्यात महत्वाचं जे फायनान्स सगळ्यात महत्वाचा आहे तो तुमच्याकडे असला महत्वाचा आहे. आणि मार्केटिंग, ओके, मार्केट, ह्या सगळ्यात ह्या चारी पाच गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्युअस तुमच्यापाशी असणं महत्वाचं आहे तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी. सो कंटिन्युअस प्रोसेस इज मस्ट फॉर एव्हरी मॅनेजमेंट
or for every organization. Multidimensional management is not confined to the administration of people only, but it also manages work, processes, and operations, which makes it a multidisciplinary activity. म्हणजेच काय तर मॅनेजमेंटमध्ये आपण एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या पर्सनची ऍक्टिव्हिटी कंट्रोल करत नसतोय. म्हणजे आपण ह्युमन ओरिएंटेड म्हणू शकत नाही त्याला. तुम्ही मॅनेजमेंट इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टी त्या इतक्या परफेक्ट होत जाणार आहेत, त्या सुधारत जाणार आहेत. त्यामध्ये कुठल्या असणार आहेत तर तुम्ही त्याचं जे काम आहे ते मॅनेज करणार आहे. ओके, ती जी प्रोसेस आहे ती परफेक्ट प्रोसेस राहणार आहे तुमची. ऑपरेशन्स जे आहेत ते स्मूथ राहणार आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे, आपलं जे टास्क आहे, डेली ऍक्टिव्हिटी आहे ती डिसिप्लिनरी राहणार आहे. ओके, एक योग्य वेनं राहणार आहे. सो आपला फोर्थ जो पॉइंट आहे तो आहे मल्टी डायमेन्शन group activity. An organization consists of various members who have different needs, exceptions, and beliefs. Every person joins the organization with a different motive, but after becoming a part of the organization, they work for achieving the same goal. It requires supervision, teamwork, and coordination. And in this way, management comes into a picture. म्हणजेच काय तर ऑर्गनायझेशन कन्सिस्ट ऑफ व्हेरियस मेंबर्स हु हॅव डिफरंट नीड्स. म्हणजे ऑर्गनायझेशन जेव्हा बनत असते त्यामध्ये वेगवेगळे लोक एकत्र आलेले असतात आणि प्रत्येकांच्या एक्सपेक्टेशन किंवा प्रत्येकांच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात आणि प्रत्येक जण त्या गरजा फुलफिल करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशन मध्ये आलेले असतात. मे बी फाउंडरच्या एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे आपण जर स्वतःचं ऑर्गनायझेशन स्टार्ट करत असू तर आपला मोठो वेगळा असू शकतोय. मे बी माझ्याकडे भरपूर पैसा आहे, ओके, भरपूर फायनान्स सोर्स अवेलेबल आहे, तर माझा मोठो काय असू शकतोय की मला ऑर्गनायझेशन या गोष्टीसाठी स्टार्ट करायचं आहे जेणेकरून गोरगरिबांना रोजगार मिळवून देईन. ओके, हा झाला ऍज अ फाउंडर म्हणून माझं ओपिनियन आहे किंवा माझं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ह्या ऑर्गनायझेशन स्टार्ट करण्यापाठीमागचा तो झाला. पण याच्या अंडर जर वर्कर काम करत असतील तर त्यांना ते कशासाठी काम करत असणार आहेत तर ते त्यांच्या फॅमिलीसाठी काम करत असणार आहेत. काहीतरी आपण वर्क केल्यानंतर आपल्याला रोजगार प्राप्त होणार आहे. देन आपण मग आपला जो पण काय म्हणू शकतो त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल होणार आहेत. ओके, सो ग्रुप ऍक्टिव्हिटी मीन्स व्हॉट, आपण वेगवेगळी लोक वेगवेगळ्या एक्सपेक्टेशन घेऊन एकत्र आलेला असतो आणि मग तिथं आपण जेव्हा एकत्र येतो प्रत्येकाचा ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळा असेल. ओके, पण आपण एक गोल जे आहे आपला ते आपण एका गोल साठी काम करत असतो. म्हणजे समजा आपल्याला आपण जर असं कन्सिडर केलं की आपला मॉल आहे, आपण बिग बाजार कन्सिडर केला होता मगाशी. जर आपण सगळेजण एकत्र आलोय आणि आपल्याला 1 महिन्यासाठी तो रन करायचा आहे. ओके, तर आपला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे बाबा आफ्टर 1 मंथ माझा 1 करोड प्रॉफिट झाला पाहिजे, बरोबर आहे. तर त्यासाठी प्रत्येक जण एकत्र येऊन काम करत असणार आहे. म्हणजेच काय ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर इथं आपण सांगितल्याप्रमाणे इट रिक्वायर्स सुपरविजन, टीम वर्क, कोऑर्डिनेशन. इन दिस वे मॅनेजमेंट कम्स इन द पिक्चर. म्हणजेच काय तेव्हा आपण एकत्र येणार आहे. ओके, ही सगळी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे ग्रुप ऍक्टिव्हिटी. म्हणजे मे बी प्रत्येकाच्या नीड्स आणि एक्सपेक्टेशन वेगवेगळे असतील पण आपण जे गोल आहे आपलं, आपण एकत्र ऑर्गनायझेशन मध्ये आल्यानंतर जो गोल अचीव करणार आहे तो असणार आहे एकच. देन अँड देन ओनली आपलं मॅनेजमेंट जे आहे ते पिक्चर मध्ये येणार. सो पुढचा पॉईंट बघूया आपण. डायनॅमिक फंक्शन अँड ऑर्गनायझेशन एक्झिस्ट इन अ बिझनेस एन्व्हायरमेंट that has various factors like social, political, legal, technological, and economic. A slight change in any of these factors will affect the organization growth and performance. So, to overcome these changes, management formulates strategies and implement them. म्हणजे काय ऑर्गनायझेशन जेव्हा आपला प्रेझेंट होणार आहे तर बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. जसं आपण म्हणू शकतो सोशल, पॉलिटिकल, लीगल, टेक्नॉलॉजिकल अँड इकॉनॉमिकल. म्हणजेच काय तर आपण खूप वेळा बघितलं असेल मोदीजींनी ज्या वेळेस स्वच्छ भारत अभियान चालू केलं किंवा वेगवेगळ्या मोठ्या कंपनीज असतील त्या लोकांनी काय केलं त्यांनी सुद्धा हे जे अभियान आहे ते स्टार्ट केलं. म्हणजेच काय तर आपण जेव्हा सोशली काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत असतो त्यावेळेस ही मे बी एक मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी असू शकते. पण लोकांना काय महत्वाचं आहे की बाबा हा ही एक कंपनी आहे आणि ही लोकल लेवलला येऊन ते स्वच्छ अभियान स्टार्ट करत आहेत. म्हणजेच काय
तर सोशल जी आपण ऍक्टिव्हिटी केली ही ह्या अंडर केली आहे. पॉलिटिकल म्हणजे काय, जर एखादं पॉलिटिकल असेल, पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट असेल किंवा लिगल कुठल्या गोष्टी असतील किंवा टेक्नॉलॉजिकल आपण आपल्या फर्म मध्ये ऍडिशनल काहीतरी टेक्नॉलॉजीज ऍड केल्या असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कशा अंडर येणार आहे, डायनॅमिक फंक्शन अंडर येणार आहे. त्या एक आणि एक गोष्टी आपल्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी महत्वाचं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे आपण जर स्वच्छ भारत अभियान जर आपल्या ऑर्गनायझेशन अंडर जर राबवलं आणि त्याचं जर मार्केटिंग केलं तर ऑटोमॅटिकली लोकांचा आपल्याकडे बघण्याचा जो मोटो आहे किंवा आपल्याकडे बघण्याचा जो परसेप्शन आहे तो चेंज होणार आहे. सो आपला मे बी आपला जो बिझनेस आहे तो ग्रो होईल. ओके, तर अशा पद्धतीच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या कोण बघणार आहे, मॅनेजमेंट बघणार आहे. पुढचं बघूया. इंटेंजिबल फोर्स. Management can neither be seen nor touch. Okay, but one can feel its existence in the way ऑर्गनायझेशन फंक्शन. म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन असं अशी एक प्रकार आहे की जो तुम्ही त्याला टच करू शकत नाही किंवा बघूही शकत नाही, पण त्याचा प्रेझेन्स तुम्हाला फील होऊ शकतो. म्हणजेच काय, एखादा फर्म आहे आणि तिथे जर मॅनेजमेंट नसेल तर तुम्ही लास्ट लेक्चरला आपण सांगितल्याप्रमाणे कुठल्या कुठल्या गोष्टी होतील की मिसअंडरस्टँडिंग, मिसकम्युनिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फील होतील. ओके, त्याचा प्रेझेन्स म्हणजे ते नाहीये इथं, मॅनेजमेंट इथं कुठलीच नाही आपण म्हणू शकतो. म्हणजे खूप वेळा आपण बोलण्यात सुद्धा येते की बाबा हा काय मॅनेजमेंट आहे इथलं, की इथं व्यवस्थित काम होत नाहीये. ओके, अशा गोष्टी आहेत त्या आपण फील होतात आपल्याला, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने जर मॅनेजमेंट असेल तर प्रत्येक गोष्टी स्मूथली रन होणार आहेत, टाइमली रन होणार आहेत. सो आपण म्हणू शकतो की बाबा हा इथं मॅनेजमेंट प्रेझेंट आहे. पुढचा पॉईंट बघूया, लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. त्यामध्ये 3 लेवल असणार आहेत, टॉप मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट अँड लो लेवल मॅनेजमेंट. ओके, सो टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये काय असणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, chief executive or managing director. The top management is the ultimate source of authority and it manages goals and policies for an enterprise. टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कुठले कुठले मेंबर्स प्रेझेंट असणार आहेत, तर चीफ एक्झिक्युटिव्ह, मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत ते असणार आहेत. आणि त्यांचं मेन फंक्शन काय असणार आहे, त्यांच्याकडे अनलिमिटेड ऑथॉरिटी असणार आहे. त्यांनीच फर्म स्टार्ट केलं, त्यांनीच ऑर्गनायझेशन स्टार्ट केलं. सो त्यांनी काय केलेलं असणार आहे, तर आपापले गोल्स, ओके, आणि पॉलिटिकल पॉलिसीज ज्या आहेत फॉर ऑर्गनायझेशन त्या सेट केलेल्या असणार आहेत, बरोबर आहे. आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत, डिफायनिंग गोल्स अँड ऑफ अन ऑर्गनायझेशन, आता ऍज आपण सांगितल्याप्रमाणे इथं. देन दुसरं फंक्शन काय असणार आहे, डिफायनिंग मिशन अँड विजन, मेकिंग डिफरंट लॉंग टर्म पॉलिसीज फॉर अन ऑर्गनायझेशन. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला तर टॉप लेवल मॅनेजमेंटचे फंक्शन्स काय आहेत, तर हे जे फंक्शन्स मी आता तुम्हाला सांगितले ते लक्षात असणं महत्वाचं आहे. किंवा टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट असणार आहेत किंवा कुठले कुठले लोक प्रेझेंट असणार आहेत, मे बी तुम्हाला सांगितलं जाईल, ऑप्शन दिले जातील, वर्कर, मॅनेजर अँड डायरेक्टर. सो त्यामध्ये तुमचं ऑप्शन जे असलं पाहिजे की टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण असणार आहेत, तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स, मॅनेजिंग डायरेक्टर्स. ओके, सो नेक्स्ट बघूया मिडल लेवल मॅनेजमेंट. मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये काय येणार आहे, तर ब्रांच मॅनेजर्स अँड डिपार्टमेंट मॅनेजर्स कन्स्टिट्यूट मिडल लेवल. ओके, they are responsible to the top management for functioning their department. म्हणजे काय, तर मॅनेजर लेवल जे आहे, ओके, डिपार्टमेंट मॅनेजर असेल किंवा ब्रांच मॅनेजर असेल, हे येणार आहे मिडल लेवल मॅनेजमेंटला. ओके, आणि जे टॉप लेवल मॅनेजमेंटनी गोल डिसाईड केलेला आहे त्याचं फंक्शनिंग जे आहे किंवा ते करून घेण्याचं जे काम आहे ते कोण करणार आहे, ते डिपार्टमेंट लेवल मॅनेजर जो आहे तो करणार आहे किंवा ब्रांच मॅनेजर करणार आहे. तर त्यांचे फंक्शन्स बघूया. प्लॅनिंग ऑफ द वर्क, म्हणजे आपण गोल डिसाईड केले तर त्याच्यासाठी जे प्लॅनिंग करावं लागणार आहे ते कोण करणार आहे, जो मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये जी लोक आहेत, ब्रांच मॅनेजर किंवा डिपार्टमेंट मॅनेजर, ते करणार आहेत. अलोकेटिंग डिफरंट रिसोर्सेस ऍज रिक्वायर्ड, त्या प्लॅन परफेक्ट राबवण्यासाठी किंवा कंटिन्युअस प्रोसेस चालू ठेवण्यासाठी जे रिसोर्सेस लागणार आहेत, ओके, मे बी तुम्हाला मटेरियल लागणार असेल, मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी, मार्केटिंगसाठी तुम्हाला जर काही पॉम्पलेट्स लागणार असतील, बॅनर्स लागणार असतील, होल्डिंग्स लागणार असतील, त्या गोष्टींची रिक्वायरमेंट कम्प्लीट करून देणं. ओके, मॉनिटर द ऑल प्रोसेस, म्हणजे त्या जर तुम्ही काम चालू असेल तर तुमचं, तर त्याचं मॉनिटरिंग करणं किंवा त्या गोष्टींकडे लक्ष देणं. आणखीन सगळ्यात महत्वाचं, रिपोर्ट टू द टॉप लेवल मॅनेजमेंट. म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं रिपोर्टिंग ते कुठं करणार आहेत, टॉप लेवल मॅनेजमेंटला. ओके,
पुढचं बघूया लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट. लोअर लेवल काय त्यामध्ये कोण कोण असणार आहे, तर लोअर लेवल इज ऑल्सो नोन ॲज अ सुपरवायझरी ऑपरेटिव्ह लेवल. ओके, त्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ कोण कोण असणार आहे यामध्ये, सुपरवायझर्स, फॉरमन, सेक्शन ऑफिसर्स, क्लार्क, सुपरिटेंडंट. ओके, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत वर्कर लेवल जे असणार आहे. ओके, यामध्ये सुपरवायझर्स येणार आहेत, वर्कर्स येणार आहेत, आणि मी सांगितलं तुम्हाला क्लार्क, ऑफिसर्स वगैरे हे सगळे यामध्ये इन्क्लूड्स असणार आहेत. आणि काय तर त्यांचे फंक्शन्स काय असणार आहेत, तर कंडक्ट डे टू डे ऍक्टिव्हिटी. म्हणजेच काय, तर टॉप लेवल मॅनेजमेंटनं एक गोल डिसाईड केलाय. ओके, देन त्या गोल ओरिएंटेड मिडल लेवल मॅनेजमेंटने काय केलाय, एक प्लॅन आखलेला आहे. प्लॅन नुसार तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत. तर लोअर लेवलचं काय काम आहे की त्यांनी त्याच्याप्रमाणे तुम्हाला सोर्स अवेलेबल आहे, प्लॅन अवेलेबल आहे. तुम्हाला तर आता त्याच्या पुढं जी डेली ऍक्टिव्हिटी आहे त्याच्या ओरिएंटेड तुम्हाला त्या डेली ऍक्टिव्हिटी प्रोसेस करायच्या, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं. ओके, तर त्याच्या पुढं मॉनिटर डेली ऍक्टिव्हिटी प्रोसेस. देन सगळ्यात महत्वाचं रिपोर्टिंग मिडल लेवल मॅनेजमेंट. आता लास्ट स्लाइड मध्ये आपण बघितलं होतं की मिडल लेवल मॅनेजमेंट जे आहे ते रिपोर्ट कुणाला करणार आहे, टॉप लेवल मॅनेजमेंटला. सो लोअर लेवल मॅनेजमेंट आहे ते कुणाला रिपोर्ट करणार आहे, मिडल लेवल मॅनेजमेंटला. म्हणजेच कुणाला तर ब्रांच मॅनेजर असणार आहे किंवा डिपार्टमेंट मॅनेजर असणार आहे. त्याला डेली ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर त्याची जी काही प्रोसेस आहे किंवा त्याचं जे फायनल रिझल्ट असणार आहे त्याचं रिपोर्टिंग कुणाला करणार आहेत, ते मिडल लेवल मॅनेजमेंट. ओके, सो आपण बघू नेक्स्ट लेक्चर साठी आपण जे पॉइंट कव्हर करणार आहे ते बघूया. नेक्स्ट लेक्चरला आपण घेतोय फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. सो नेक्स्ट लेक्चरला येताना मे बी तुम्ही ह्या रिलेटेड काही पॉइंट्स किंवा ऑनलाईन वगैरे काहीतरी बघून आलात तर तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी इझी पडेल. ओके, थँक्यू.